तर व्यवस्थेच्या जाचाला कंटाळून एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले। व्हॉट्सअप स्टेटसवर शेवटची साध आणि त्यानंतर गोदावरीच्या पात्रात विलीन झाल्या त्या 3 निष्पाप जीव। नांदेडच्या शिक्षण विभागाला हादरून सोडणारी घटना, शिक्षण क्षेत्रातील क्रूर वास्तवाचा आरसा दाखवणारी आहे। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या 2 मुलांसोबत कार गोदावरी नदीत बुडवून आत्महत्या केली आहे। सारा आणि सुमित अशी त्या निष्पाप मुलांची नावे आहेत। सुनील मोरे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। त्याने आपल्या स्टेटसमध्ये हदगावच्या गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी बादचे सूर्यकांत, केंद्र प्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी दत्ता विश्वंभर पवार यांना जबाबदार धरले। 2023 ते 2025 या कालावधीत विविध चौकशांच्या नावाखाली झालेला अपमान आणि बदनामी सहन झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले। ही घटना समजताच SDRF टीमने तातडीने धाव घेतली आणि कारसह 3 मृतदेह नदीतून बाहेर काढले। भोकर तालुक्यातील बेंबर गावचे रहिवासी असलेले सुनील मोरे यांच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध संताप व्यक्त केला। एका शिक्षकाला आपल्या 2 मुलांसह मृत्यूला कवटाळावे लागणे हे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करते। या प्रकरणातील दोषींवर प्रशासन काय कारवाई करणार, शिक्षण विभागातील हा जाच कधी थांबणार, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतो।